हे सकाळपासून माझी वाट पाहत होते की माझी मालकीन आम्हाला घेऊन तर आली बार, आम्हाला कधी कधी लावून देते. तर चला म्हणलं, आता मुलं वगैरे गेले स्कूलमध्ये आणि झाली मी फ्री. चहा वगैरे घेतली आणि मग आली यांच्याकडे. म्हणलं आता तुम्हाला इथं लावून देते मी, थांबा तुम्ही पन्नीत राहू नका. मग या तयारीला लागली. मशीनमध्ये लावले कपडे आणि झाडांना लावायला बसली मी माझ्या कुंड्यांमध्ये. आणि दरवर्षी उन्हाळ्यामध्ये ना माझ्या घरचे झाडं वाळून जातात. यावर्षी नाशिकला गेली, नाशिकवरून आल्यानंतर 3-4 झाडं वाढलेले होते. आणि याची जड बघा मला काढायला किती मेहनत लागली रे बा, निघल्याने निघत नव्हती. आणि मग याच्यामध्ये व्हाईट फुलाचे झाड लावले त्या. आणि आद्याला सांगून गेली होती का मम्मी कुठे कोणतं झाड लावायचं, कारण आद्याला रेड आणि व्हाईट कलर खूप आवडलेला होता फुलांच्या. त्याच्यानंतर कामं वगैरे झाले, मस्त पोर्च वगैरे क्लीन करून घेतली. आणि मग मी माझी तयारी करून जेवण वगैरे करून निघाली घरी आणि गेली मुलांच्या स्कूलमध्ये. मला बोनाफाईट घ्यायचं होतं 5साठी मुलांचा. आणि मग तिथून घेऊन सनी मी तिथून निघाली आणि आली माझ्या दुकानमध्ये. तर आता आपल्या दुकानाची ड्युटी निभवली आणि झाली माझ्या मुलांची वेळ. तर चला म्हणलं आता मला जायचं आहे बसस्टॉपवर. तर मी दुकानमधून निघाली बसस्टॉपवर जायला. बसस्टॉपवर गेली, पण तो बस यायची होती तर थोडा वेळ वाट पाहता आली, कारण मुलांची 2:15ला बस येऊन जाते. आणि आजपर्यंत मीच घ्यायला गेली. म्हणतो मुलांना म्हणलं बेटा आता बसनी यायचं. बस येताच मी दिसता बरोबर आद्या माझ्याकडे धावत आली. मुलांचं जेवण झालं, मुलांना ट्युशनसाठी रवाना केली आणि मी आणखी डेपोमध्ये आली पास काढायला. आणि इथून फॉर्म घेऊन आली दुकानमध्ये लागली मग मी माझ्या कामाला. तर